नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे 27 जानेवारी 2025। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कापूस बाजारभाव, आजचे असणारे बाजारभाव आणि या आठवड्यामध्ये आपल्याला काय बाजारभाव पाहायला मिळणार आहेत याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, आपण पाहतोय की साधारणतः 8 दिवसापासून मार्केट जे आहे हे डाऊन आहे। आता हे डाऊन मार्केट मागे कारण भरपूर आहेत, म्हणजे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत, परंतु याचा विपरीत परिणाम आपल्याला शेतीमालावर होतोय। मग आता यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा इतर शेतमाल असेल, त्यासोबतच लोकल बाजारपेठेमध्ये सुद्धा इतर पिकांचे सुद्धा भाव कमी आहेत। मग यावेळेस आपल्याला त्याचा फटका पाहायला मिळतो। तर आज आपण पाहतोय कापूस बाजारभाव जे की आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळणार आहेत। तर आज काय कापूस बाजारभाव असणार आहेत हे आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, मार्केट जे आहे हे 53,100 झालेलं आहे आणि 53,100 जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये 29 mm या कापूस धाग्याचं झालेलं आहे। आता 29 mm जो धागा आहे हा आपल्याकडे रेग्युलरली घेतला जातो, तर याचाच 53,100 रुपये हा दर आहे, जो की गठणचा आहे। म्हणजेच आपल्याकडे जो स्थानिक रेट आपल्याला पाहायला मिळेल साधारणतः 6,700 रुपये हा दर आपल्याला पाहायला मिळेल। आणि ज्या ठिकाणी खुली बाजारपेठ आहे किंवा ज्या ठिकाणी खुली बोली लागते, म्हणजेच अकोट बाजार समिती, तर अकोट बाजार समितीमध्ये साधारणतः 7,300 ते 7,400 रुपयापर्यंत दर आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच जर 30 mm चा आपण पाहिला मार्केट, तर 54,000 रुपये सरासरी मार्केट आहे आणि त्याचा जो दर आहे साधारण 7,500 ते 7,800 रुपये एवढा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता यासोबतच आपण सरकीचं मार्केट सुद्धा पाहणार आहोत। तर सरकीचं जे मार्केट आहे, तर सरकीचं मार्केट आपल्याला साधारणतः 3300 ते 3500 रुपयापर्यंत पाहायला मिळणार आहे। आता हे झालं आपल्या महाराष्ट्राचं। तर आता बाकी इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे, तर राजस्थानमध्ये 53,400 रुपये रेट आहे। जर बाजारपेठेचा जर विचार केला तर साधारणतः 7,100 7,200 एवढा दर तिथं आहे। त्यानंतर जर सरकी पाहिली तर 3650 रुपयापासून 3900 रुपयापर्यंत सरकीचा दर आहे। मध्य प्रदेशमध्ये 53,100 आहे, म्हणजेच जवळजवळ 6,800 पासून 7,000 रुपयापर्यंत दर आहे आणि तिथेही साधारणतः 3200 ते 3500 रुपये सरकी तिथं आपल्याला पाहायला मिळते। कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशा या 3 राज्यामध्येही तीच परिस्थिती आहे। 53,100 रुपये एवढा कापूस दर आहे आणि सरकी जी आहे साधारणतः 3150 रुपयापासून 3400 रुपयापर्यंत सरकीचे दर आहेत। गुजरातमध्ये 53,500 रुपये दर आहे। सरकीचा जर विचार केला तर साधारणतः 3100 ते 3500 रुपयापर्यंत सरकीचे दर आहेत। त्यानंतर पंजाब आणि हरियाणा इथेही 53,500 रुपये गठणचा दर आहे। म्हणजे मार्केटचा जर विचार केला तर साधारणतः 7,100 पासून 7,300 रुपयापर्यंत कापसाचे दर आहेत आणि सरकीचे जे दर आहेत साधारणतः 3500 ते 3750 रुपये एवढे सरकीचे दर आहेत। तर मित्रांनो, एकूण परिस्थिती काय असणार आहे, तर या आठवड्यापासून आपल्याला मार्केट जे आहे हे हळूहळू तेजीकडे गेलेलं पाहायला मिळणार आहे। याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, संकट आहेत की जे मार्केटला हळूहळू पुढे नेणार आहे। खूप जास्त म्हणजे जशी तेजी आपल्याला पाहायला पाहिजे मिळाली पाहिजे ती तेजी आपल्याला मिळणार नाही। कारण का, तर ग्लोबली मार्केट जे आहे हे डाऊन आहे किंवा जे काही मार्केट डाऊन होतंय त्याचा विपरीत परिणाम आपल्याला गठणवर सुद्धा पाहायला मिळतोय। परिणामी मार्केट जे आहे हे खूप स्लोली वर जाणार आहे, परंतु स्लोली वर जाईल। ज्या शेतकऱ्यांना खूप अडचण असेल अशा शेतकऱ्यांनी साधारणतः गुरुवार शुक्रवार या दिवशी आपला कापूस विक्री करावा। तोपर्यंत कापूस मार्केट जे आहे तर साधारणतः 53,800 रुपयापर्यंत येण्याची शक्यता आहे। म्हणजे याच्यामध्ये आणखी 600-700 रुपये सुधारणा होईल आणि दरामध्ये साधारणतः 300 ते 400 रुपयापर्यंत सुधारणा होऊ शकते। म्हणजे 6,700 जो दर आहे हा जवळजवळ 7,000, 7,100, 7,200च्या आसपास जाऊ शकतो। एवढी शक्यताच फक्त या आठवड्यामध्ये आहे। बाकी आणखी मार्केट कशी चाल करते याची आपण रोज माहिती घेणार आहोत आणि त्यानुसार आपल्याला कापूस बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल। मित्रांनो, अशाच कापूस बाजारभावासाठी आपल्या ग्रीन गुड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।